मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता, शिथिलता. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. प्रार्थना दोन्ही हात जोडून. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतपणे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुद्रा. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी पाहू करेल. हरिओम. शुभ सकाळ. आता आपण सुरुवात दंड स्थितीपासून करणार आहोत आणि त्यासाठी उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. बांधणी सैल सोडून देऊया. रिलॅक्स.
दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात आपल्या कमरेवरती, नजर समोर करणार आहोत आपण नेक रोटेशन. श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, पुन्हा श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, पुन्हा एकदा श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. वन मोर राउंड. श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. टिल्टिंग. श्वास घेत मान उजव्या बाजूला टिल्ट करायची, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, मध्यभागी, पुन्हा एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावी, सेंटर. श्वास घेत मान आपली थोडीशी मागे झाली, श्वास सोडत सावकाश खांदोटी गळ्यात, पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. फुल नेक रोटेशन सुरुवात करूया. मान दुसरीकडे पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, क्लॉकवाईज 3 वेळा, सावकाश आणि जाणीवपूर्वक. अँटी क्लॉकवाईज 3 वेळा. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. सावकाश थांबायचं. मान सरळ करायचे, दोन्ही हात खाली, दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताच्या तळवे सिलिंग कडे, हाताची बोटं खांद्यावर, कोपरा जॉईंट. आणि सुरुवात करूया श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचंय, दोन्ही हात खाली घ्यायचे, थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत कटीचक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे, दोन्ही हात खांद्यावर सरळ. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे 1, डावीकडे 2, डावीकडे वळताना उजव्या पायाची टाच सोडा आणि उजवीकडे वळताना डाव्या पायाची टाच. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. अवकाश थांबायचं, पायामधलं अंतर कमी करायचं, थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत ताडासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, नजर एका बिंदूकडे स्थिर करायची, खांदे अगदी रिलॅक्स ठेवा, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता सावकाश दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होते, हाताची 5ही बोटं जोडलेली आणि ती एकमेकांना समांतर असतील. नजर एका बिंदूकडे स्थिर. तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या आणि त्यानंतर दोन्हीही पावलं वर उचलायचे, टाचा जमिनीपासून वर. आणि जास्तीत जास्त स्ट्रेच, संपूर्ण शरीराला स्ट्रेच, संपूर्ण शरीराला स्ट्रेच द्यायचा आहे. ताण ताण ताण. सावकाश टाचा खाली, पायाच्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून द्यायचे, तळवे स्क्रीनकडे,
दोन्ही पायांमध्ये अंतर, नजर समोर. आणि आता सुरुवात करूया. जास्तीत जास्त आपले हात सिलिंग कडे ताणून घ्यायचे. आणि आता एकदा उजव्या बाजूला बेंड व्हायचे, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचं. हात तसेच डोक्याच्या दिशेने वर ठेवायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहेच. आणि आता श्वास घे, एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत पुढे. आपले हात दोन्ही पायांच्या मधून स्विंग करायचे. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5. थांबायचं आणि पावलांमधलं अंतर कमी करून विश्रांती, रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडून घ्या. करणार आहोत आपण परिवर्तित चक्रासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून आडवे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला समांतर. उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करायचा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. डावा खांदा आणि पूर्ण डावा हात जमिनीच्या दिशेने सैल सोडलेला आहे. ताणली गेलेली उजवी बाजू, त्याकडे लक्ष आणि जोर श्वासाची. इथे यथाशक्ती थांबूया. 5, 4, 3, 2, 1. सावकाश उलटसाल. दोन्ही हात हळूहळू खांद्यातून सरळ, आपण कमरेतनं सरळ. उजव्या हाताचा तळवा आता जमिनीला समांतर, डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्याऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. उजवा हात खांद्यापासून जमिनीकडे सैल सोडायचंय. संपूर्ण उजवी बाजू आपली रिलॅक्स असेल, डावी बाजू ताणली आहे. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील आणि नजर एका बिंदूकडे स्थिर. इथे थांबायचंय. पुन्हा एकदा लक्षात श्वासाकडे. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातून सरळ. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. जाणीव आपल्या संपूर्ण उजव्या आणि डाव्या बाजूच्या साईडला घेऊन जायची. तिथे आलेला ताण खांद्याच्या इथे सगळ्याची जाणीव करणार आहोत आपण. दंड स्थितीमध्ये पवन मुक्तासन. आणि त्यासाठी आपल्याला भिंतीचा आधार घ्यायचा. भिंतीला टेकून उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. नजर एका बिंदूकडे स्थिर करायचे. दोन्ही पाय जोडलेले, खांद्यात गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ असतील आणि आपण भिंतीचा आधार घेतलाय. म्हणजे आता उजवा जो पाय आहे आपला तो वर उचलायचा. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. उजव्या पायाला आपल्या हातात जवळ द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताची बोटं एकमेकांमध्ये मोडून हात द्या. डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची आहे. बाकीच्यांनी आपली हनुवटी किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. आणि पुन्हा एकदा इथे आपला श्वास चालू आहे आणि आपण या स्थितीमध्ये काही क्षणासाठी थांबतोय. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत मान सरळ, पायाचा विळखा सोडून द्या. उजवा पाय खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती घ्या.
हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत आणि आता डावा पाय वर उचलायचा आहे, पाऊल जमिनीकडे साईड सोडायचं आहे. डाव्या पायाला हाताचा विळखा जसं मगाशी सांगितलंय त्याचप्रमाणे नजर एका बिंदूकडे स्थिर करा. दंड स्थितीमधलं पवनमुक्त आसन आपण करतोय. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक किंवा हनुवटी डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आणि इथे यथाशक्ती थांबूया. 5 4 3 2 1. सावकाश मान सरळ. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय खाली आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. संपूर्ण पाठीच्या मणक्याला ताण येतो, गळ्यावरती आणि पोटावरती प्रेशर आलेला आहे, तो रिलीज होतोय. करणार आहोत आपण त्रिकोणासन आणि त्यासाठी दोन्ही पायांवरती जास्तीत जास्त अंतर. दोन्ही हात खांद्यावरती सरळ. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. उजवा हात जमिनीला घसत घसत डाव्या पावलाकडे घेऊन द्यायचा. उजव्या हाताने डावं पाऊल अँकल पोटरी पकडायचा प्रयत्न करा आणि डावा हात खांद्यातून सरळ डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. डावा खांदा रिलॅक्स आणि इथे थांबा. पूर्ण पाठीच्या मणक्याला गळ्यावरती एक पीळ आहे, ताण नव्हे जात आहे. जोड श्वासाची. उलट चाल करताना हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. पायामधलं अंतर व्यवस्थित करायचंय. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे. डावा हात जमिनीला घसत घसत उजव्या पावलाकडे. उजवं पाऊल अँकल पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजवा खांदा रिलॅक्स. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. पुन्हा एकदा इथे थांबतोय. जोड श्वासाची आहेत. 5 4 3 2 1. उलट चाल. हळूहळू डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायाला आपल्या अंतराने विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या वर. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे एकच मिटून गायत्री मंत्राचं पठण एकत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. एक आहे तो श्वास सोडून द्या, नमस्कार असेल. 2 श्वास घेत हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हस्त पादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे अश्व संचलनासन. 5 श्वास सोडत डावा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. श्वास घ्यायचा, सोडायचा. 7 श्वास घेत भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत 15 हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कारासन. पुढचे 3 सूर्यनमस्कार थोडेसे जलद असतील, यथाशक्ती प्रयत्न. ओम भानवे नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये. 5 6 7 8 9 डावा पाय मध्ये.
10, 11, 12. ओम सवित्रे नमः. 1, 2, 3, 4, उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9, उजवा पाय पुढे. 10, 11, 12. लास्ट. ओम भास्कराय नमः. 1, 2, 3, 4, डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9, डावा पुढे. 10, 11, 12. मुकत होती. श्वासाची गती लागली असेल. सगळ्यांनी बैठक स्थितीमध्ये यायचं आणि विश्रांती. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सही सोडून द्यायचे. रिलॅक्स. करणार आहोत आपण वक्रासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ. डावा हात उजवा हात मागे जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर हात अँकल पर्यंत जात नसतील तर समोरून डाव्या हाताने उजव्या पायाला सरळ द्या आणि त्यानंतर उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील एवढं आपल्याला आपलं आपण ऍडजस्ट व्हायचंय. मागच्या बाजूने भिंत बघण्याचा प्रयत्न आणि या स्थितीमध्ये थांबतो. 5, 4, 3, 2, 1. सावकाश मान सरळ. हाताचा वेळ खास सोडून द्या. उजवा पाय सरळ करा. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडले. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याजवळ. डावा हात मागे जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. डावा हात उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन विरुद्ध बाजूने डाव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न. डावा गुडघा थोडासा उजव्या बाजूला झुकला जाईल. जर अँकल पकडता येत नसेल तर समोर गुडघा द्या हाताचा आणि त्यानंतर डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावा खांदा मारून थोडासा उपर करायचा. दोन्ही खांदे एका सरळ रेषेत. जोड श्वासाची. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद डोळे बंद श्वास चालू. श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास वरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. हाताचा वेळ सोडून घ्या. डावा पाय सरळ आणि थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि विधिवत वज्रासन. एक एक पाय फोल्ड करून उजवा आणि त्यानंतर डावा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरा शरीराच्या जवळ. खांदे रिलॅक्स. डोळे अलगद मिटून घेऊया. ज्यांना गुडघेदुखीचा आणि पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी हाताचे तळवे गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. थोडीशी पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होईल आणि या स्थितीमध्ये थांबायचं आहे.
बाकीच्यांनी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण. गुडघे समोरून जुळलेले आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठीचा मणका नैसर्गिक सरळ आहे. सीटचा भाग बरोबर दोन्ही टाचांच्या मध्ये असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. चेहरा शांत. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे हे वज्रासन. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. आंतरिक सदृढता. स्वतःच्या मनाला एक संकल्प. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. आणि मी माझ्या शरीराला मनापासून धन्यवाद देत आहे. सावकाश डोळे उघडायचे आणि आपण करणार आहोत आता वज्रासन, उष्ट्रासन. आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. ज्यांचा तोल जातोय किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, त्यांनी दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही गुडघे जोडून घ्या. पावलं जोडलेली असतील. आता तुम्ही पावलांचं माउंटन सुद्धा करू शकता, म्हणजे आपल्या टाचा सिलिंगच्या दिशेला आणि पायाची बोटं जमिनीवर. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. आणि आता दोन्ही हात जिथे आपल्या पाठीचा मणका आहे तिथे आपल्याला ही हाताची स्थिती ठेवायची. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असते. जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे आपण ही आपली हातांची स्थिती घेतली आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे एकदम रिलॅक्स. छातीचा आडव्या विक्षेप प्रसरण झालेला आहे. चेहरा शांत. ज्यांचा तोल जातोय त्यांनी दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या आणि पावलांचं माउंटन करायचंय, म्हणजे टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं फ्लॅट आणि गुडघे जुळलेले ठेवा. आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वाइकलचा त्रास आहे, त्यांनी एवढीच कृती करायची आहे. बाकीच्यांनी शक्य असेल तर उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी टाच. आणि मान मागे सैल सोडून द्या. आणि या स्थितीमध्ये थांबायचं आहे. पूर्णपणे पोटावरती, गळ्यावरती, छातीवरती ताण आहे. पाठीच्या मणक्यावर प्रेशर आहे. उलट चाल करताना उजवा हात आधी कमरेवर, मग डावा हात. दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. गुडघ्यांवरती, मांड्यांवरती जो ताण आलेला होता, पाठकण्यावरती जो प्रेशर होता, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आता याला कॉम्प्लिमेंट करणार करूया शशकासन. आणि त्यासाठी दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात खाली जमिनीकडे न्यायचे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला टेकवायचे. त्यानंतर आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडायचंय. ज्यांचा सीटचा भाग उचलला जातोय हे करताना त्यांनी काय करा, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. ज्यांचा सीटचा भाग उचलला जातोय त्यांनी दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय आणि पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन हळूहळू आपलं संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्यायचं.
त्यांनी अशा प्रकारे कृती करायला हरकत नाहीये. ज्यांचा सीटचा भाग उचलला जातोय त्यांनी, ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही गुडघे जोडून ठेवायचे, कपाळ जमिनीकडे आणि दोन्ही हात फोल्ड करून आपल्या हाताची कोपरं गुडघ्याच्या रेषेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत, आणि इथे थांबायचे. रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. श्वास घेत घेत ज्यांनी गुडघे लांब केलेत त्यांनी गुडघे पुन्हा एकदा जवळ घ्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून देहधारणा, प्राणधारणा. सावकाश एकेका पायाने वज्रासन जे घातले ते सोडून द्यायचे, एक एक पाय सरळ करायचे. आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायाखांद्यावर, हातांवर, पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून द्यायचा. संपूर्ण रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष. करणार आहोत आपण उत्तान वक्रासन, आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करूया, उजवा आणि डावा. आपल्या दोन्हीही टाचा ज्या आहेत त्या सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जुळलेली आहे. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि हाताची पकड डोक्याच्या मुंगी. खांदे कोपरा एकदम रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत, पोटाचे स्नायू पण अगदी रिलॅक्स ठेवा. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. हाताची कोपरं कुठेही वर न उचलता ती पूर्णपणे जमिनीवर असतील. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. संपूर्ण डाव्या बाजूला गुडघ्यापासून ते हाताच्या कोपरापर्यंत आलेला ताण, डाव्या बाजूच्या गळ्याच्या इथे असलेला प्रेशर याकडे लक्ष. उजवी बाजू जमिनीकडे सैल सोडलेली आहे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी आहे. आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. एक हलकस स्मित असतं चेहऱ्यावरती. उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली मान सावकाश मध्यभागी, पाय मध्यभागी येतील. टाचा सीट पासून लांब गेले असतील तर त्या पुन्हा एकदा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. हाताची कोपरं खांदे न उचलता उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी आहे. ताणली गेलेली उजवी बाजू, आपल्या गुडघ्यापासून ते हाताच्या कोपरापर्यंत याची बाजू. उजव्या गळ्याच्या इथे प्रेशर आहे. डावी बाजू एकदम रिलॅक्स. जोड श्वासाची प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय.
1 ते 2 श्वास इथे थांबण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना डोळे पडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली मान आणि पाय मध्यभागी घेतली. हातांच्या बोटांची गुंफण सोडून घ्या. पाय तसेच ठेवा. थोडस पावलामध्ये आणि गुडघ्यामध्ये अंतर घ्या. पाय आपल्याला तसेच फोल्ड करून ठेवायचे. फक्त हाताच्या बोटांची गुंफण आपण सोडून दिली आहे. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या. आणि आता आपण करणार आहोत सेट बंधासन. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही दाढांना. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी कंबर वर उचलण्याचा प्रयत्न करू नये. बाकीच्यांनी सावकाश हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे. मग कमरेचा भाग वर येईल. त्यानंतर पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा. आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. हात आपल्या मागच्या मागे आपण ऍडजस्ट करायचे आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचललेलं आहे. आपल्या मांड्यांचा भाग जमिनीला समांतर येईल. आणि इथे यथाशक्ती थांबूया. 5 4 3 2 1. जेव्हा मी अंक मोजत असते त्यावेळेला तुम्ही श्वासाकडे लक्ष द्यायचं. श्वास घ्यायचा आणि सोडायचा. उलट चाल करताना श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. त्यानंतर कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा आहे. दोन्ही हात खाली. दोन्ही पाय सरळ आणि एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका जागावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण धनुरासन. आणि त्यासाठी सीट दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजवा अँकल, डाव्या हाताने डावा अँकल पकडा. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी एवढीच कृती करा. बाकीच्यांनी आपल्या मांड्यांचा भाग वर उचला म्हणजे आपलं कपाळ वर येईल आणि हळूहळू पूर्णपणे कमरेचं वर या. नजर एका बिंदूकडे स्थिर. दोन्ही पाय थोडेसे पसरवण्याचा प्रयत्न करा आणि श्वास चालू. 5 4 3 2 1. कपाळ जमिनीवर. हाताचे रंग हाताची पकड सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा. हृदयाची गती, श्वासाची गती इथे वाढली असेल. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सावकाश सोडा. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून द्या. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देह जमिनीच्या दिशेने अगदी रिलॅक्स सोडलेला आहे. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, पोट वर येतोय. थंड हवेचा स्पर्श नाकपुड्याला होतोय. श्वास सोडतोय, पोट जमिनीकडे जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाडी नाकपुड्याला होत आहे. चेहरा शांत. कपाळावर कुठलाही ताण नसेल. श्वास घेतोय, सोडतोय. एकदम रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वाढायचंय आणि वेटिंग सीट मध्ये यायचं. हाताच्या आधाराने कुठलाही झटका न देता हळूहळू
बैठक स्थितीमध्ये थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स. आणि त्यानंतर पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. पाठ सरळ, डोळे एकत्र मिटून घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स. जोड श्वासाची. आहे तो श्वास सोडूया आणि दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती. संथ गतीने श्वास सोडू. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडून, जोडलेले हात छातीपाशी. प्राणस्तेतं वशे सर्वं त्रिदिवेय प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. करणार आहोत आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, कपाळावर कुठलीही आठी नसेल. सूर्यभेदनसाठी डावी नाकपुडी बंद. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवी बंद आणि डावीने संथ रेच. डावी बंद, उजवीने पूर्ण. उजवी बंद, डावीने रेच. तिसरा वर्तन, डावी बंद, उजवीने पूर्ण. उजवी बंद, डावीने रेच. डावी बंद, उजवीने पूरक. उजवी बंद, डावीने रेचक. शेवटचा वर्तन सूर्यभेदन. डावी बंद, उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. चंद्रभेदन. उजवी नाकपुडी बंद आहेच. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद, उजवीने रेचक. उजवी बंद, डावीने पूरक. डावी बंद, उजवीने रेचक. उजवी बंद, डावीने पूरक. डावी बंद, उजवीने रेचक. शेवटचा वर्तन चंद्रभेदन. उजवी बंद, डावीने पूरक. डावी बंद आणि उजवीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. श्वसन मार्गाचा बदल. मोकळ्या झालेल्या दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. एक स्मित हस्त चेहऱ्यावरती. करणार आहोत 3 आवर्तन स्थितकारी प्राणायामाची. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ओठ विलक, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. दाताच्या पट्टीतून हवा आतमध्ये खेचून घ्या. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण आपल्या हिरड्या आणि कंठापर्यंत जातोय.
तोंड बंद, नाकाने सावकाश रेचक. ओठ विलग दातावरदा, तोंडाने खोलवर दीर्घ फुरत थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद, नाकाने सावकाश रेचक. लास्ट राउंड. ओठ विलग दातावरदा, तोंडाने खोलवर दीर्घ फुरत, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती अगदी संथ लयबद्ध झाली आहे. पद्मासन अर्ध पद्मासन सोडून साधी मांडी घालायला हरकत नाहीये. साधी बैठक करायची. हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अगदत मिटलेले तसेच ठेवायचे आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अगदत मिटलेले तसेच असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स. साधी मांडी आपण घातलेली आहे. ज्यांना जास्त वेळ खाली बसणं शक्य नाहीये त्यांनी सोफा किंवा खुर्चीवर बसायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी साधी मांडी घालून दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घ्यायचे. पाठीचा कणा समस्थितीमध्ये पण तो रिलॅक्स असेल. मान आपली मध्यभागी आहे. हनुवटी जमिनीला समांतर. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे जमिनीकडे सैल सोडलेले आहेत. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नाहीये. पापण्यांवर पापण्या अलगद मिटून घेतलेल्या आहेत. संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आपली जाणीव आपण कमरेपासून ते दोन्ही पायांच्या बोटापर्यंत घेऊन जाऊया. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये आपले अँकल जॉईंट्स, आपल्या पोटरीचा भाग, गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग, हिप जॉईंट, सीटचा भाग, या ठिकाणी कुठलाही जर ताण वाटत असेल किंवा दाब असेल तर तो मनाने शिथिल करून घ्यायचा आहे. थोडीशी दोन्ही पावलांमध्ये हालचाल करून हा संपूर्ण भाग रिलॅक्स करायचा आहे. आणि आपल्या या शरीराचा हा खालचा भाग शिथिल होण्यासाठी आपण करणार आहोत ओंकाराची जोड. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव कमरेपासून पायाच्या नखापर्यंत. आणि श्वास सोडताना अचा उच्चार जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू रिलॅक्स. हातांची ज्ञान मुद्रा, पाठकडा सरळ आहे. जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे. हा संपूर्ण मधला भाग शिथिल होण्यासाठी देणार आहोत उकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. श्वास सोडताना उचा उच्चार ओ. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. देणार आहोत मकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत
संपूर्ण योगिक श्वसन एकत्रित. डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा ठेवायचा आहे आणि ही हाताची स्थिती आपल्या ओटीपोटाजवळ असेल. डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा, जसं गौतम बुद्ध ध्यानासाठी बसतात ती मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर आणायची आहे आणि या स्थितीमध्ये आपण बसलेलो आहोत. डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा आहे. डोळे अलगद मिटलेले आहेतच, खांदे अगदी रिलॅक्स ठेवा, हाताची कोपरं सुद्धा रिलॅक्स असते आणि करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास. हो. काही क्षण शांत. श्वासाची गती लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी होत चाललेली आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. मला माझ्या जीवनात सुख समाधान, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. मला प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती या क्षणी प्राप्त होत आहे. माझं जीवनामधलं जे काही ध्येय आहे ते मी प्रामाणिकपणे आणि कुशलतेने पूर्ण करणार आहे. योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे करणार आहोत. मकार लावलेला एक ओमचा उच्चार आहे, तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना जाणीवपूर्वक मकार लांबवलेला ओंकार ओम. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार सोडून देऊया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडून दोन्ही हात खाली हस्तामध्ये. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता.
शुभ दिवस. मीटिंग एंड करत आहे सगळ्यांसाठी.